जे मला भेटले त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, बेसिक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. पण मी प्रामाणिकपणाने सांगतो की एकाही व्यक्तीला आज देखील मी शिवसेनेतनं आपण बाहेर आलेलो आहोत असं मी सांगितलं नाही. मी प्रत्येकाला सांगताना हेच सांगतो की जे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा प्रामाणिकपणानं पुढे नेण्याचा आम्ही 50 आमदार प्रयत्न करतोय आणि भविष्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये या सगळ्याला आम्हाला यश येईल आणि प्रत्येकांचे गैरसमज दूर होतील असं देखील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं. अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्ही मला ज्या भेटलेल्या 90% पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं, 100% म्हणायला हरकत नाही की तुम्ही घेतलेला निर्णय हा अतिशय महत्त्वाचा होता. आणि मला जे भेटलेले आहेत त्याच्यामध्ये मी 8.5 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये आलो, पण 1966 सालामध्ये शिवसेना ज्यावेळी स्थापन झाली त्या पहिल्या 2-3 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली त्या शिवसेनेचे पदाधिकारी देखील आज मला भेटले. आज मला भेटणाऱ्यांमध्ये चिपळूणचे काही माझे सहकारी होते, सिंधुदुर्गातली काही लोक मला भेटलेली आहेत. परंतु मी त्यांना सांगत असताना सकाळपासून हेच सांगितलेलं आहे की कुठेही विचलित होऊ नका, आपण शिवसेनेमध्येच काम करतोय, शिवसेनेचेच आम्ही आहोत. उद्धव साहेबांचा देखील गैरसमज काही दिवसामध्ये दूर होईल अशा पद्धतीची एक सकारात्मक भूमिका घेऊन आज मी मतदारसंघामध्ये आलो आणि मतदारसंघात सगळ्या पदाधिकाऱ्यांशी डायलॉग करतोय, संवाद साधतोय. परंतु सरकार आलेल्यामधले 2 बदल फक्त मी आपल्याला सांगतो की आम्ही गोव्यामध्ये होतो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाले होते आणि सकाळी 8:30 वाजता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा गोव्यामध्ये मला फोन आला. पहाटे 4 वाजता ते आलेले होते, 8:30 वाजता मला फोन आला आणि मला त्यांनी विचारलं की रत्नागिरी जिल्ह्यासाठी भरीव काहीतरी मला आज जाहीर करायचं. म्हणून मी त्यांना सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यातलं जे मेडिकल कॉलेज आहे ते PPP तत्वावर करण्याचा निर्णय मागच्या सरकारनं घेतलाय, पण आपण पुढाकार घेऊन हे जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केलं तर त्याचा फायदा माझ्या कोकणातल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना होईल आणि डॉक्टरची कमतरता दूर होईल. आपल्याला आश्चर्य वाटेल की माझ्याकडे आज त्याची नोटीस आलेली आहे की जे 2.5 वर्ष प्रामाणिकपणानं मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये व्हावं यासाठी मी प्रयत्न करतोय, 8-10 वर्ष प्रयत्न करतोय. रत्नागिरीकरांची ती मागणी होती. आज जाताना सगळ्या आपल्या सहकाऱ्यांकडे मी एक पत्र देऊन जाईल. आपल्या मेडिकल कॉलेजची कमिटी देखील महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. त्या 8 दिवसामध्ये मेडिकल कॉलेजचा अहवाल सरकारकडे जाईल आणि पुढच्या वर्षीपासून मेडिकल कॉलेजचे ॲडमिशन या रत्नागिरीमध्ये सुरू होतील. हा झाला. काय धोरण ठरलंय? धोरण हेच आहे की शिवसेना म्हणूनच आम्ही मी मगाशी जे सांगितलं की 2-3 महिन्याचा आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये कालावधी लागेल. जी शिवसेना आहे ती शिवसेनाच आहे, कोणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला नाही. विधिमंडळातले आमदार आम्ही बाहेर आहोत. आता कालचं जर उदाहरण आपण बघितलं तर रात्री 12:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिरला एक कार्यक्रम झाला. तर तो कार्यक्रम काय होता, एका जिल्ह्यामधनं उठाव झालेला होता की आम्ही उद्धव साहेबांचं पक्षप्रमुख म्हणून नेतृत्व मानतो, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे. आता 19 तारखेला किंवा 20 तारखेला पुण्याचा आहे, त्याच्यानंतर अन्य जिल्ह्यांचे आहे. त्याच्यामुळं मगाशी जो कोणी प्रश्न विचारला की उद्धव साहेबांवर टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. उद्धव साहेबांना सोबत घेऊनच नेतृत्व मानूनच सगळेजण काम करत आहेत. त्याच्यामुळे जी भूमिका आहे ती शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि त्याला समर्थन पूर्ण महाराष्ट्रातनं मिळतं. समोर शिवसेनेत असं मानताय, जर परिस्थिती निवडणूक राहिली तर काय राहील? बघू ना, अशा अनेक शक्यता या 15 दिवसामध्ये व्यक्त केल्या गेलेल्या होत्या की मुख्यमंत्री कोण होणार आहेत, उपमुख्यमंत्री कोण होणार आहेत, विधानसभेचे अध्यक्ष कोण होणार आहेत. ते आपल्याला सगळ्यांना म्हणजे हल्ली मी काल पण सांगितलं की सूत्र हा जो काही विषय होता तो या 15 दिवसामध्ये सगळ्या पक्षांना सत्ता मिळाली, सगळ्या पक्षांना सत्तेत भाग मिळाला. हीच तर खरी लोकशाही आहे, सर्वसमावेशक राजकारण करणे. आपण माझं ट्विटर अकाउंट वाचत नाही वाटलं. ज्या दिवशी शिवसेनेचे राजन साळवी साहेब हे उपनेते झाले त्यावेळी कौतुक करणाऱ्यांनी लेट कौतुक केलं असेल, पण मी सर्वप्रथम ट्विट करणारा होतो की माझे ज्येष्ठ सहकारी शिवसेनेचे आमदार माननीय राजन साळवी साहेब यांना आणि गौरीशंकर खोत यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. शुभेच्छा ठीक आहे, कोकणातल्या शिवसेना वाढीवर काय परिणाम होतो? राजन साळवी साहेब पण शिवसेनेत आहेत, मी पण शिवसेनेत आहे. आम्ही ठरवू ना कशी वाढवायची.
रिफायनरीबाबत पुढे काय चर्चा झाली कोकणात? नाही, रिफायनरीच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विश्वासात घेतील. काल देखील मी परवा खासदार साहेबांचं स्टेटमेंट बघितलेलं आहे की त्यांची देखील हीच भूमिका आहे की तिथल्या लोकांना जर मान्य असेल तर करायला काही हरकत नाही. राजन साळवी साहेबांनी तर सरळ सरळ रिफायनरीला हवं म्हणूनच सांगितलेलं आहे. म्हणजे देवेंद्रजींच्या मनामध्ये जे आहे ते राजन साळवी साहेब ऑलरेडी 2-3 महिन्यापूर्वी बोललेलेच आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये मी असेल, राजन साळवी साहेब असतील, खासदार विनायक राऊत साहेब असतील, भास्करराव जाधव असतील, योगेश कदम असतील, शेखर निकम असतील, हे जे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहेत, इकडे वैभव नाईक असतील, नितेश राणे असतील, दीपक भाई असतील, या सगळ्यांना विचार विनिमय करून ठरवतील. सुनील तटकरे साहेब असतील, निर्णय घेतील. महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घडामोडी आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याचा एक साक्षीदार बनण्याची संधी देखील मला गुवाहाटीला गेल्यामुळं बनण्याची संधी मिळाली. पत्रकार परिषद ही माझ्या घरच्या ऑफिसमध्ये आहे आणि मागे आपण जर बघितलं असेल तर कुठचाही फोटो काढलेला नाही, त्याच्यामुळे मी शिवसेनेतच आहे. आदरणीय वंदनीय बाळासाहेबांचा देखील फोटो आहे, उद्धव साहेबांचा देखील फोटो आहे, आदित्यजींचा देखील फोटो आहे आणि काल परवा मेळावा घेऊन ज्यांनी माझ्यावर टीका केली त्या विनायक राऊत साहेबांचा देखील अजून माझ्या ऑफिसमध्ये फोटो आहे. आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळी एक 15 दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये आलो होतो आणि माझी पत्रकार परिषद घेतली होती, तर मी असं सांगितलं होतं माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, 7 वर्ष 8 वर्ष आपण शिवसेनेमध्ये होता. जेव्हा उद्धवसाहेब ठाकरे 8.5 वर्ष उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरून खाली उतरले तेव्हा तुमची भावना नेमकी काय होती? तर आधी पहिलं करेक्ट करतो की 8.5 वर्ष शिवसेनेमध्ये होतो नाही, आजही शिवसेनेमध्ये आहे. आणि उद्धव साहेबांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी शिवसैनिकांसह आम्हाला देखील दुःख झालेलं आहे, आम्हाला देखील वेदना झालेल्या आहेत. पण त्याच्या अगोदर 4 दिवस स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी की घटक पक्षाची आघाडी आपण सोडा, आम्ही सगळे परत यायला तयार आहोत. बरं, ही घटक पक्षाची आघाडी का सोडा तर त्यातली 2 उदाहरणं जी मी कायमस्वरूपी सांगतो. 2 वर्षापूर्वी जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये 5 जागा आम्ही लढलो. 1 शिवसेना लढली, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 काँग्रेस. त्यातली शिवसेना पराभूत झाली, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून आले आणि अपक्ष म्हणून निवडून आलेले जे उमेदवार होते ते परत काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले. हे तिथं देखील देशपांडे नावाचा एक सर्वसामान्य शिवसैनिक हा विधान परिषदेमध्ये जाऊ नये यासाठी काही लोकांनी षडयंत्र आखलं. त्याच्यानंतर राज्यसभेची निवडणूक ही छत्रपती संभाजीराजांना द्यायची फायनल झाली. त्या सगळ्या सिस्टीममध्ये मी होतो. मी काल देखील एका माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की छत्रपती संभाजीराजेंनी जो एक उल्लेख केला की एक कॅबिनेट मंत्री माझा ड्राफ्ट बनवत होता, तर आज मला रत्नागिरीमध्ये सांगायचं की तो ड्राफ्ट बनवणारा कॅबिनेट मंत्री मी होतो. माझ्या बंगल्यावरती सगळं चाललेलं होतं. परंतु अचानक संजय पवारांना तिकीट दिलं, ते देखील योग्य झालं की एका सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट देण्याची भूमिका उद्धव साहेबांनी घेतली. त्याचा मेसेज देखील महाराष्ट्रामध्ये चांगला गेला. पण त्याच्या पुढं काय झालं, आमचा कोटा ठरला होता 42. शिवसेनेनं 42 मतं घ्यायची, काँग्रेसनं 42 मतं घ्यायची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 42 मतं घ्यायची आणि उरलेली मतं संजय पवारांना टाकून प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये पहिल्याच फटक्यामध्ये संजय पवारांना निवडून आणायचं. चित्र तुम्ही बघितलंय. काँग्रेसनं 44 मताचा कोटा घेतला, राष्ट्रवादी काँग्रेसनं 43 मताचा कोटा घेतला आणि प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये फक्त 3 मतानं संजय पवारांचा पराभव झाला. म्हणजे तिथं देखील सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेमध्ये जाण्यासाठी रोखण्यात आलं. म्हणूनचा हा उठाव आहे. 20 तारखेनंतर झाला. हा सगळा विषय उद्धव ठाकरे तुम्ही स्वतःचा अभ्यास केला तर बरं होईल. सावंत सर, विधिमंडळामध्ये तुम्हाला मान्यता मिळाली शिवसेना पक्ष म्हणून, विधिमंडळाबाहेर अजून तुला तिथं स्पष्ट व्हायचंय. उद्या वेळप्रसंगी भाजपमध्ये विलीन होण्याची तुमच्या गटाची तयारी आहे? नाही, मी काय सांगितलं की भाजप हा विषय आमचा युतीसाठी आहे. आम्ही शिवसेना भाजपच्या युतीचं सरकार आलं असं आम्ही म्हणतोय, त्याच्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही. विधिमंडळामध्ये आमची जी मागणी होती की 2/3 मेजॉरिटी ही एकनाथ शिंदे साहेबांकडे होती, आम्हाला विधिमंडळामध्ये मान्यता मिळावी. ती मान्यता माननीय अध्यक्षांनी दिलेली आहे. विश्वासदर्शक ठरावाला देखील पहिल्या दिवशी जर आपण बघितलं तर 165 मतं पडली आणि समोर 109 मतं पडली. विश्वासदर्शक ठरावाला समोर 165 मतं पडली, 165-64 असलं तर मला आकडा सांगता येत नाही, आणि समोरची 109ची 99 झाली. त्याच्यामुळं आता ते जाणीवपूर्वक गैरहजर राहिले किंवा गैरहजर ठेवण्यात आले की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, हा प्रत्येकाचा आत्मचिंतनाचा विषय आहे. परंतु विधिमंडळामध्ये शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळाली
शिंदेसाहेब त्याचे गटनेते आहेत आणि भरत गोगावले त्याचे मुख्य प्रतोद आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयापर्यंत आपण सगळे निर्णय अधांतरी राहणार आहेत याबद्दल. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सर आपल्याला देखील माहिती आहे की आपण देखील सिनियर आहात की एखादी केस ही आज गेली आणि त्याचा उद्या निकाल लागला असं होत नाही. सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की आता घटनापीठ आम्हाला स्थापन करावं लागेल आणि सर्वोच्च न्यायालयानं एखादा निर्णय दिल्यानंतर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढे काय होणार आहे हे बोलणं योग्य नाही. घटनापीठाच्या समोर सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय होईल तो होईल. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातले गैरसमज संपून पुन्हा मला शिवसेना घेईल उद्धव ठाकरेच्या जवळ घेईल असं वाटतं. आता जी परिस्थिती अशी आहे की उद्धव साहेब हे सर्वोच्च नेते आहेत. तसं 50 जणांमध्ये आता मुख्यमंत्री या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेले आहेत. भाजपबरोबर आता युती झालेली आहे. शिवसेनेची भाजपबरोबर युती झालेली आहे. त्याच्यामुळे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, या 3 सगळ्या सिस्टीमनी बसावं आणि निर्णय घ्यावा आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. त्यांचं तिकडे शाब्दिक चकमक सुरू आहे, वाद सुरू आहे, काय तुमचं? ह्या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये कुठेतरी मनोरंजन झालं पाहिजे की नाही. दोघेही करताय. सगळं राजकारणामध्ये तुम्ही एवढे सगळे राजकारणामध्ये गुंतलेले आहात की शिंदे साहेबांचं काय होईल, देवेंद्रजींचं काय होईल, उदय सामंतचं काय होईल, थोडंफार मनोरंजन पाहिजे. दोघंही करतात. जे कोण करत असतील ते. साहेब आता राणीची कशी जवळ जुळवा घेणार आपण? म्हणजे एकंदरीत टोकाची भूमिका होती सिंधुदुर्गात एकत्र बसायचं. ते राणेंशी जुळवून घेण्याचा किंवा निलेश राणेंशी आणि नितेश राणेंशी जुळवून घेण्याचा हा प्रश्न येत नाही. हा धोरणाचा प्रश्न आहे. धोरण काय तर शिवसेनेच्या विधिमंडळाच्या पक्षानं 50 आमदारांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर युती केलेली आहे. शिवसेना भाजपची युती झालेली आहे. आता भाजपचे जे कोण नेते असतील ते आणि शिंदे साहेब यांनी घेतलेला तो निर्णय आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं आपली अलायन्स आहे या भावनेतनं आता कामकाज केलं पाहिजे. पण साहेब, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मी स्पष्टपणानं सांगितलं की राष्ट्रीय कार्यकारिणीला उपस्थित राहून आदित्य साहेबांची चर्चा करून संध्याकाळी मी निर्णय घेतला. कारण माझं मत असं आहे की आज देखील आज ठीक आहे कुठच्या विचारानं कोणी निर्णय जर घेतले असतील, एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही समर्थन केलं असेल तर आम्हाला प्रेमानं बोलवणारं कोणतरी पाहिजे ना. आता आपण बघितलं सर कोण कोणाला डुक्कर म्हणतंय, कोण कोणाला नालीतली घाण म्हणतंय, कोण कोणाला वेश्या म्हणतंय, अजून काय काय काही लोक म्हणाले. त्यांच्यावर आमचा अजिबात राग नाही. शेवटी त्यांची ती भावना असू शकते. पण माझी पहिल्या दिवशीपासूनची टॅगलाईन अशी होती की जोडण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा, तोडण्याचा प्रयत्न करू नये. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईपर्यंत मी फार छोटा कार्यकर्ता आहे म्हणून मगाशी मी सांगितलं. माझ्या अक्कलदाढेचा पण विषय झाला. मला अक्कलदाढ नक्की आली नाही. अनेकांना अक्कलदाढ्या आल्या असतील पण अक्कल आहे की नाही मला माहीत नाही. पण अक्कलदाढ जरी आली नसली तरी माझी सद्विवेक बुद्धी जागृत होती. मी अनेक वेळा विनायक राऊत साहेबांच्याच माध्यमातून हा प्रयत्न केला की अशा पद्धतीनं भूमिका घ्यावी. परंतु माझा कोणावरही राग नाही. टीका करण्याचा तो प्रश्नच येत नाही. काल देखील परवा देखील मी जे एक जनतेला पत्र लिहिलं आहे, शिवसैनिकांना पत्र लिहिलं आहे की याच्यावर टीका करण्याचा आता काय प्रश्न उद्भवलेला नाही. मेळावा व्हायचा तो होऊन गेला. मेळावा झाल्यानंतर देखील त्याच्यातले 90% मला भेटले. हा देखील एक विषय सोडून द्या. आज 3 जिल्हा परिषद गटातले पदाधिकारी बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की भविष्यामध्ये काय होऊ शकतं. ती पण घमेंड माझ्यामध्ये नाही. परंतु सगळ्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्याकडनं होणार. तर ऑगस्ट महिन्यापासून या ठिकाणी वाद आहेत का? म्हणजे शिवसेनेत आमच्यामध्ये 50 जणांमध्ये कुठंही अंतर्गत वाद नाही. कुणी लावण्याचा प्रयत्न देखील करू नये. ते अंगाशी येऊ शकतं. त्याच्यामुळे 50 आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांशी अतिशय घट्ट पद्धतीनं एकवटलेले आहेत. त्यांच्यासोबत आहेत. शिवसेनेचेच आहेत, बाळासाहेबांचेच आहेत. आणि आपण 8-10 दिवसामध्ये बघितलं असेल की सरकार मंत्रिमंडळ जरी नसलं तर अतिशय वेगानं काम करतं. शिवसेनेमध्ये आहेत, अजून शिवसेनेमध्ये आहात आणि आता कोकणामध्ये राजन साळवी यांना शिवसेना आमदारांनी तक्रार दाखल केली आणि शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केले. हे कुठेतरी एका ठिकाणी झालं असेल मला माहिती नाही. आज बघा ना, मी येत असताना काल मला विचारण्यात आलं की पोलीस फाटा किती पाहिजे. मी त्यांना म्हटलं मला काय आवश्यकता नाही. रत्नागिरीकर मला ओळखतात. मला काय घरी जायला कुठं अडचण आहे अशातला भाग नाही. शेवटी प्रत्येकाची वागण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावर ह्या सगळ्या रिॲक्शन्स अवलंबून आहेत. आणि मला असं वाटत नाही की शिवसैनिकांचा उद्रेक होणं त्याच्यावर शीतल मात्रेंनी एक चांगली स्टेटमेंट दिलेली आहे की त्यांची एक आपण ते हे बघितलं असेल पूर्वी आम्ही गुवाहाटीला असतानाची स्टेटमेंट. हां, तर ते तिकडचं नंतर त्यांनी काय सांगितलं की हा शिवसैनिकांमधला उद्रेक आहे. शिवसेना फुटली अशा पद्धतीची भावना निर्माण झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण ज्यावेळी सगळ्यांच्या आता लक्षात येतंय की शिवसेना फुटली नाही, उलट शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा एकनाथ शिंदे साहेबांचा उठाव होता.
कामांना स्थगिती देण्यात आली आहे सरकारकडून त्या संदर्भात काय? जिल्ह्यातल्या कुठच्याही विकास कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही. DPCच्या निधीला मात्र स्थगिती देण्यात आलेली आहे. याचं कारण असं आहे की शेवटच्या 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं निधी वाटप झालं, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पत्र दिलं त्यांना 5 कोटी रुपये, किशोर मोरेंनी पत्र दिलं 10 कोटी रुपये, हे जे काय सगळ्या सिस्टीम आहेत हे योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तपासायला फक्त रत्नागिरी जिल्हा नाही, सगळ्या जिल्ह्यामध्ये स्थगिती दिलेली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पालकमंत्री झाल्यानंतर त्यांना ते योग्य वाटलं ते पूर्ण सुरळीत पुढे नेतील. उदय सरपंच उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री असतील का? ते पत्राला मंजुरी देत त्यांना उदय सामंत पालकमंत्री असतील की नसतील हा निर्णय मी ते सांगितलेले दोघं लोक घेणार आहेत. त्या 3 गटाचे जिल्हा परिषदमधले कुठले होते गट? पाली आणि आज पाली जिल्हा परिषद गटाचे सगळे कार्यकर्ते मला भेटले, नवीन मतदारसंघाचे कार्यकर्ते भेटले आणि वाटत जिल्हा परिषद गटाचे कार्यकर्ते भेटले. ग्रामपंचायत काही निवडणुका घेण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात तर जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत केलं पाहिजे ना. आपल्याच कॅबिनेटने घेतला होता तुम्ही निर्णय आता बदललेला आहे सरकारने. नाही, सरकार बदललं की सरकारच्या पॉलिसी बदलतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती पॉलिसी कशासाठी बदलली, त्याची भूमिका काय, तर ते कॅबिनेटमध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहून येतं की कॅबिनेट कशासाठी बदलली. तर त्याच्यामध्ये देखील विश्लेषण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की सगळ्या जनतेला आपला लोकप्रतिनिधी कसा असावा हे समजून घेण्याची संधी मिळावी आणि तशा पद्धतीनं मतदान व्हावं म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. वार्ड रचनेत पण बदल होईल. वॉर्ड रचनेमध्ये सुद्धा बदल होईल. काय त्याचा अर्थ असा म्हणजे ते गद्दार आहेत ना, आता बॅन केले हे शब्द सगळे. आता गद्दार म्हणायचं नाही, बंडखोर म्हणायचं नाही, असंसदीय शब्द आहेत आपले. आम्ही ती प्रथा पाळतो, आम्ही बाहेर पण म्हणत नाही. आता बाहेर पण म्हणणार नाही आम्ही, ज्यांना कोणाला म्हणायचं ते म्हणू दे. तर मी त्याच्यासाठी सांगितलं, मी कुठच्या वाईट अर्थानं नाही म्हटलं की ज्यावेळी त्यांना आमची भूमिका कळेल. आज आमच्या विरोधामध्ये जरी भाषणं चालू असली तरी काही दिवसानं 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर पुरेपूर एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका ज्यावेळी त्यांना कळेल, शिवसैनिकांना कळेल, त्यावेळी शिवसैनिक सांगतील की गद्दारी ही जाणाऱ्याने केली नव्हती. ते जे भाषणं करत होते ते खऱ्या अर्थानं गद्दार होते. हे मी कोणाला स्पेसिफिक त्यांनी म्हटलं म्हणून त्यांना बोललेलो नाही, हे मी एक सिस्टीम सांगितली आणि हळूहळू ते आता चित्र आपल्या लक्षात येत असेल की शिवसैनिकांना कळायला लागलेलं आहे. आता हे संपल्यानंतर मुहूर्त बघतो ना. काही लोक प्रयत्न करत होती वेळ आली की सांगेन ना, वेळ आली की तुमची वेळ घेईन आणि मग तुम्हाला मी सांगेन. पण रत्नागिरीमध्ये मेळाव्यामध्ये शिवसेना सोडल्यागत आपल्यावर टीका झाली. काय वाटतं आपल्याला? आपण सोडलेली नसताना सुद्धा आपल्यावर टीका होती. नाही, मला जी भाषणं ऐकायला मिळाली आणि सगळ्यात गंमत कशी असते, मला भाषण काय कुणी सांगितलं नाही, मला लाईव्ह ऐकवलं. व्यासपीठावरच्याच पदाधिकाऱ्यांनी एक नाही 2-2, 4-4 साहेब ऐका काय चाललंय. यांनी टीका केली नाही, साळवी साहेब तुम्हाला साहेब म्हणाले, यांनी फक्त शिवसेना निष्ठावंतांची म्हणून सांगितली आणि शेवटचं भाषण जे 37 मिनिटाचं झालं ते देखील मी बघितलं. मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही. मी मगाशी जे सांगितलं की एखादा कार्यकर्ता किंवा एखादा काम करणारी व्यक्ती बाजूला गेल्यानंतर जी स्पेस निर्माण होते तिथं आपला डावा उजवा निर्माण करावा अशी कदाचित कोणाची भावना असेल. पण काही लोकांना ते मिळालं नाही, पण त्यांची किंमत कमी होते, पण त्या जागा निराशेपोटी ते काय बोलत असतील. मला काहीच बोलायचं नाही त्याच्यावर. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आहेत, ते माझेच सहकारी आहेत. मी परवा देखील सांगितलं की त्यांचा देखील गैरसमज येत्या 2-3 महिन्यामध्ये दूर होईल. 50 आमदारांची अशी कुठेही बैठक झालेली नाही युतीच्या संदर्भामध्ये. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी आहे. काल जी राष्ट्रपती उमेदवारांना समर्थनार्थ बैठक झाली त्याच्यानंतर आमची एक बैठक झाली. पण या बैठकीमध्ये आम्हाला अशा इन्स्ट्रक्शन देण्यात आलं की उद्या 16 तारखेला एक बैठक आहे शिवसेना आणि भाजपच्या आमदारांची आणि 17 तारखेला भाजपच्या शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक आहे आणि 18 तारखेला राष्ट्रपतींना मतदान करायचं आहे. ह्याच्या पलीकडे कुठचाही निर्णय 50 लोकांच्या सेपरेट बैठकीमध्ये झालेला नाही. हे कुठेतरी गैरसमज पसरवण्यासाठी आहे आणि या गैरसमजाला कोणी बळी पडू नये. राज्यामध्ये भाजप आणि शिंदेगड सरकार असताना कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग कदाचित या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून ते सगळं करू शकतो असे सर्वच स्टेटमेंट कोणी म्हटलं? विनायक राऊत आणि साहेब माझ्यापेक्षा वयानं मोठ्या, कर्तृत्वानं मोठ्या आणि जागतिक पातळीवरच्या नेत्यांवर मला प्रश्न विचारू नयेत. हात जोडून मी आपल्याला विनंती करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही म्हणून कामं थांबली का? काल कॅबिनेट झाली, भले दोघांच्या उपस्थितीमध्ये झाली, परंतु पेट्रोल 5 रुपयानं आणि डिझेल 3 रुपयानं कमी करण्याचा निर्णय घेतला. गेले 4 वर्ष जी गोष्ट चालू होती की आम्ही प्रोत्साहनपर 50,000 रुपये देऊ, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. ती 50,000ची अंमलबजावणी काल झाली. आणीबाणीमध्ये जे सामील होते त्यांचा विचार आजपर्यंत कोणी केलेला नव्हता.
त्यांना पेन्शन लागू करण्याचा काल निर्णय झाला. नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच हे आता डायरेक्ट होणार आहेत. काल त्याचा निर्णय झाला. तर मला असं वाटतं की मंत्री नाहीत म्हणून कामकाज कुठं थांबलंय अशातला भाग नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी कामकाज करतायत. योग्य वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी उद्धवला सुद्धा मैदानात उतरणार आहे. नाही, पहिली गोष्ट उद्धव साहेबांनी जो एखादा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर मी काही भाष्य करणं हे योग्य नाही. कारण शेवटी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी तो घेतलेला निर्णय आहे. आम्ही काम करत असताना किंवा आम्ही शिवसेना वाढवत असताना शिवसेनाच वाढवणार आहोत, बाळासाहेबांचा विचार वाढवणार आहोत. त्याच्यामुळे ऑगस्टपासून उद्धव साहेबांनी जर दौरा निश्चित केलेला असेल तर त्याच्यावर बोलण्याचा आम्हाला काहीच अधिकार आणि मला तर नाहीच नाही. जर आपण पाहिलं ना तर जे आमदार जे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडून उद्धव ठाकरे नेते मानतात. हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तो प्रश्नाचं उत्तर टाळलं जातं. तुम्ही एकनाथ शिंदे नेते म्हणता की उद्धव ठाकरे नेते म्हणता? पहिली गोष्ट, असे किती संभ्रम करणारे प्रश्न जरी विचारले तरी स्पष्ट भूमिका आहे. वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो आहे तो 100% आमच्यासोबत आहे. उद्धव साहेब आमचे नेते नाहीत असं 50 आमदारांपैकी कुणी म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. परंतु जी मोहीम केली ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याचा मान हा एकनाथ शिंदे साहेबांच्या निमित्तानं आम्हाला मिळाला. त्याच्यामुळं हा गट निर्माण करत असताना किंवा ही मोहीम राबवत असताना आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानलेलं आहे आणि भविष्यातले निर्णय आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली होतील. परंतु उद्धव साहेब हे आमचे नेते नव्हते आणि नेते नाहीत असं कोणी म्हटलेलं नाही. कालचं जर आपण उदाहरण घेतलं तर भगवान काळे नावाची एक व्यक्ती जी हार्ट अटॅकनं मृत पावली, 4 दिवसानं त्यांच्याकडे देखील मुख्यमंत्री महोदयांचा माणूस जाऊन त्यांना देखील मदत करतो. हा संस्कार हा बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा संस्कार हा एकनाथजी शिंदेंवर आहे. अतिशय समाजात उतरून लोकांमध्ये उतरून काम करणारं हे नेतृत्व आहे आणि अशा रांगड्या नेतृत्वाच्या मागं उभं राहण्याचा निर्णय हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं घेतला, प्रामाणिकपणानं घेतला आणि ठामपणानं घेतला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मी 15 दिवसापूर्वी इथून जाताना सांगून गेलो होतो की तोडण्यापेक्षा जोडण्याची भूमिका घेतली पाहिजे. आज जे एक चित्र निर्माण झालेलं आहे, कालच द्रौपदी मुर्मू ज्या आपल्या राष्ट्रपतीच्या उमेदवार आहेत त्यांचं देखील समर्थन करण्याची संधी आम्हाला मिळाली. आज देशातल्या आदिवासी भागातील एक महिला जी फक्त आदिवासी आहे म्हणून नाही, जी नगरपंचायतीची नगरसेविका होती, ज्या नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा झाल्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या, आमदार झाल्या, राज्यमंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या आणि त्याच्यानंतर अशा एका महिला भगिनीला, आदिवासी महिला भगिनीला राष्ट्रपती होण्याचा मान हा 75 वर्षानंतर मिळतो आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांवर असलेले शिवसेनेचे 50 लोक सामील झाले. ही देखील अतिशय महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्राच्या आदिवासी जनतेला हा एनडीएने दिलेला न्याय आहे आणि म्हणून काही लोक म्हणतात आम्ही भाजपमध्ये गेलो. आम्ही अजिबात भाजपमध्ये गेलेलो नाही. आम्ही शिवसेना म्हणूनच आहोत. त्याच्यातली अजून एक ॲडिशनल माहिती आपल्याला सांगतो की महाराष्ट्र विधिमंडळ शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला विधिमंडळामध्ये मान्यता मिळालेली आहे. विधिमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि आमचे मुख्य प्रतोद हे भरत गोगावले आहेत. त्याच्यामुळे विधिमंडळातला शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे. आता जी काही बातम्या येत आहेत की खासदार देखील 2/3 मेजॉरिटीनं शिंदे साहेबांबरोबर जाणार आहेत, मला त्याची कल्पना नाही. परंतु सर्वसामान्य शिवसैनिकाला जे अभिप्रेत होतं, जे आवश्यक होतं, जी वंदनीय बाळासाहेबांची घोषणा होती, उद्धव साहेबांची घोषणा होती की सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं पाहिजे, त्या मोहिमेमध्ये रत्नागिरीचा आमदार सहभागी होता. याबद्दल मला खरोखरच गर्व आहे. परंतु शिवसेना जी रत्नागिरीतली आहेत, काही पदाधिकारी माझ्याशी फोनवर बोलतात, काही भेटून जातात, काही लोकांनी मला डायरेक्टली इनडायरेक्टली सांगितलेलं आहे, त्यांना पण मला अजिबात दोष द्यायचे नाही कारण त्यांची देखील मनस्थिती द्विधा असू शकते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी भूमिका काय असणार आहे, अन्य लोकांची भूमिका काय असणार आहे, हे त्यावेळेचे निर्णय झाले. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेला डाग लागेल किंवा शिवसेना जिल्ह्यातली संपेल असं कृत्य माझ्याकडनं काय किंवा योगेश कदमांकडनं काय होणार नाही. उलट परंतु शिवसेना जी रत्नागिरीतली आहेत, काही पदाधिकारी माझ्याशी फोनवर बोलतात, काही भेटून जातात, काही लोकांनी मला डायरेक्टली इनडायरेक्टली सांगितलेलं आहे, त्यांना पण मला अजिबात दोष द्यायचे नाही कारण त्यांची देखील मनस्थिती द्विधा असू शकते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी भूमिका काय असणार आहे, अन्य लोकांची भूमिका काय असणार आहे,
हे त्यावेळेचे निर्णय झाले. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेला डाग लागेल किंवा शिवसेना जिल्ह्यातली संपेल असं कृत्य माझ्याकडनं काय किंवा योगेश कदमांकडनं काय होणार नाही. उलट वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ठामपणानं या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभी राहावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि टीकेचा स्तर देखील, मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे. टीकेचा स्तर देखील हा स्टँडर्ड असावा, सुसंस्कृत असावा. समोरच्यांना टाळ्या वाजवण्यासाठी आपण जर टीका केली तर ती भविष्याच्या राजकारणासाठी अपायकारक प्रत्येकाला ठरू शकते. याचं देखील भान प्रत्येकाला असलं पाहिजे. काल कार्यालयाचा देखील विषय झाला की आदरणीय विनायक राऊत साहेबांनी कार्यालय सोडलं. मी काल देखील माझी भूमिका व्यक्त केलेली आहे. मी शिंदे साहेबांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ विनायक राऊत साहेबांनी त्यांचं कार्यालय सोडावं हा प्रश्नच येत नाही. काल देखील त्यांना मी विनंती केली, जिल्हाप्रमुख विलास साळकेंना विनंती केली की ते कार्यालय तुम्ही वापरावं. एवढी नैतिकता माझ्यामध्ये नक्कीच आहे आणि माझ्यावर संस्कार एवढे आहेत की कोणाला दिलेलं काढायचं नाही ही संस्कृती माझी असल्यामुळं मी कालच सांगितलं की त्या ऑफिसमध्ये राहून तुम्ही कामकाज करायला हरकत नाही, तुमचा विचार मांडायला हरकत नाही. कारण मी संबंध जोडणारा आहे, मी संबंध तोडणारा नाही. आणि म्हणून ही भूमिका माझ्या रत्नागिरीच्या सगळ्या पत्रकारांमार्फत रत्नागिरी जिल्ह्याला कळावी म्हणून आज माझ्या निवासस्थानी मी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतनं अनेक गोष्टी ह्या तुमच्यासमोर आलेल्या असतील, क्लिअर झालेल्या असतील आणि म्हणून आम्ही शिवसेनेतच आहोत. आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळी एक 15 दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये आलो होतो आणि माझी पत्रकार परिषद घेतली होती तर मी असं सांगितलं होतं माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना की शिवसेनेच्या बाबतीमध्ये जी काही मोहीम किंवा उठाव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे, या उठावाला काहीतरी कारण आहे. आणि हे कारण सांगत असताना मी कोणावरही टीका केली नाही, कोणावरही बोललो नाही. स्थानिक लोकांशी देखील बोलत असताना नेत्यांवर टीका केली नाही. पण मला एक माहिती होतं की त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न कोणच करत नव्हता. आणि याला साक्षीदार स्वतः या विभागाचे खासदार विनायक राऊत साहेब आहेत की शेवटच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत माझ्यासारख्या एका अक्कलदाढ नसलेल्या पण अक्कल असलेल्या आमदारानं हा प्रयत्न केला जेणेकरून ही शिवसेना एकसंघ राहिली पाहिजे. पण त्याच्यामध्ये यश काय आम्हाला आलं नाही. आणि जे टप्पे मी माझ्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना सांगितलेले होते तेच टप्पे घडायला त्याच दिवसापासून सुरुवात झाली. 25 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. त्या कार्यकारिणीला देखील मी उपस्थित राहिलो. आदित्य साहेबांना त्या ठिकाणी मी भेटलो आणि त्याच्यानंतर त्या रात्री मी गुवाहाटीला जायचा निर्णय घेतला व्हाया सुरत. त्याच्यानंतर काही लोकांना संधी मिळाली की आता उदय सामंत जिल्ह्यातनं राजकारणातनं थोडा बाजूला गेल्यामुळे आपलं प्रश्न निर्माण होऊ शकतं, जी स्पेस आहे ती आपल्याला मिळू शकते. म्हणून काही लोकांनी मला गद्दार म्हटलं, काही लोकांनी बाटगा म्हटलं, काही लोकांनी सांगितलं की अन्नाला देखील आम्ही जागलो नाही. याच्यावर मला टीका करायची आणि कालच मी ट्विटरवरनं टाकलंय की मी टीका करण्यासाठी काय मतदारसंघामध्ये आलेलो नाही, तर माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्याचा आढावा मी 3:30 वाजता घेणार आहे. नक्की प्रशासनानं, शासनानं जी काही मदत पाठवलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचली का, पंचनामे झाले का, याचा सगळा मी आढावा घेणार आहे. आणि या आढाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी आलो. येत असताना माझ्या मतदारसंघातल्या 3 जिल्हा परिषद गटांनी माझी वेळ मागितलेली होती की त्यांच्या समोर ज्या काही अतिवृष्टीमुळे अडचणी आल्या त्याच्या संदर्भात त्यांची इच्छा होती की मी त्यांना भेटावं. आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की 3 जिल्हा परिषद गटातल्या पदाधिकाऱ्यांची संख्या ही किती आहे. मला असं वाटतं की ह्याच्यातनं बोध घेणं गरजेचं आहे. जे मला भेटले त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, बेसिक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. पण मी प्रामाणिकपणानं सांगतो की ज्या विभागाचा तो मंत्री होता त्या विभागासाठी काय असं पेंडिंग राहिलेलं जे आपल्याला करायचं आहे. मी काल त्यांना सांगितलं की नक्षलवादी जो भाग आहे, ज्या ठिकाणी आदिवासी एरिया आहे तिथल्या कॉलेजेसना अनुदान देण्याचा प्रस्ताव एक प्रलंबित आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की आज मी रत्नागिरीमध्ये पोहोचल्यानंतर मला CMO ऑफिसमधून फोन आला की फाईल आमच्याकडे आलेली आहे, 2 दिवसात त्याच्यावर देखील निर्णय होणार आहे.
आणि तुम्हाला सामोरं जात असताना आत्ता 5 मिनिटापूर्वी मला फोन होता की शासकीय विधी महाविद्यालय देखील रत्नागिरीमध्ये मंजूर झालेलं आहे. त्याची ॲडमिशन देखील पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की मागच्या सरकारमध्ये काही झालं नाही अशातला भाग नाही. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील प्रामाणिकपणानं काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु घटक पक्ष जे होते त्यांनी कितपत कामाला वाव दिला याबद्दल एक शंका आहे. मी माझ्या 15 दिवसाच्या या संपूर्ण प्रवासामध्ये कोणावरही टीका केली नाही. घटक पक्षांवर देखील टीका केली नाही. उद्धव साहेबांवर टीका करण्याचा तर प्रश्नच येत नाही, कारण त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत की शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांनी मला उपनेता केलं, म्हाडाचा अध्यक्ष केलं, त्याच्यानंतर मंत्री केलं. परंतु घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातनं शिवसेना बाहेर पडावी यासाठी जो उठाव आणि मोहीम एकनाथजी शिंदेनी केलेली होती, मुख्यमंत्री मोदयांनी केली होती, ती यशस्वी ठरली आणि बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि त्या मोहिमेमध्ये रत्नागिरी मतदारसंघाचा आमदार सामील होता. याचा सार्थ अभिमान आणि गर्व हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. किती टीका झाली असेल, मी किती वर्षापूर्वी आलो, हा देखील गणिताचा जरी भाग असला तरी शिवसेनेचा सर्वसामान्य शाखाप्रमुख मुख्यमंत्री होत असताना आमदार म्हणून मी त्याचं समर्थन केलं. याचा अभिमान हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. म्हणजे शिवसेना सोडून आम्ही कुठं बाहेर गेलोय किंवा शिवसेनेला संपवण्यासाठी आम्ही कुठं काम करतोय, धनुष्यबाण निशाणी घेण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब पुढे आलेले आहेत, असं कुठेही झालेलं नाही. हा विचार देखील त्यांच्या मनामध्ये नाही. कालचं जर आपण उदाहरण घेतलं